नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी विचारला जाणारा प्रश्न. GNM फर्स्ट इयरमध्ये बायोसायन्स हा क्वेश्चन पेपर बघणार आहोत आपण. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बायोसायन्स क्वेश्चन पेपरला आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, बघूया आपण. योग्य जोड्या जुळवा, निवडून वाक्य पूर्ण करा, योग्य शब्द निवडून. तर 5 मार्काला असणार फिलिंग द ब्लँक्स बघूया आपण. तर पहिला आहे, अधिकृत ग्रंथी डॅशच्या वरच्या भागात स्थित असते. 4 ऑप्शन आहेत, यकृत, पिल्ला, मूत्रपिंड, मूत्राशय. बरोबर उत्तर आहे मूत्रपिंड. दुसरा आहे, सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध डायजेशनने लावला. 4 ऑप्शन आहेत, अलेक्झांडर फ्लेमिंगो, लुईस पाश्चर, गॅलिलिओ, लुईस हॉक यांनी लावला. हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे, हृदय हे डायजेस्ट कप्प्याने तयार झालेले आहे. तर उत्तर आहे 3, 4, 5, 6. तर हे उत्तर बरोबर आहे, 4 कप्प्याने तयार झालेला आहे. मांडीचा सांधा डायजेस्ट या प्रकारचा सांधा आहे, तर तो आहे बॉल अँड सॉकेट. हे उत्तर बरोबर आहेत. 4 ऑप्शन आहेत. बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजेबल तत्वानुसार पेशंटच्या जखमेवरील बॅगेमध्ये टाकतात. हिरवी, निळी, पिवळी, काळी. तर 4पैकी एकाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे. पिवळी आणि पिवळी ठीक आहे, मी सांगते पिवळी हे उत्तर बरोबर आहे. तर आपण बघूया, खालील जोड्या योग्य लावा. तर त्याच्यामध्ये एसेनोड, इन्सुलिन, ईस्ट, पित्त, कवचधारी जंतू ब गटात आहेत. स्निग्ध पदार्थांचे पचन, गती नियंत्रित करणारे यंत्र, गॅस गँग्रीन, स्वादुपिंड पेशी, फसफसणे. उत्तर बरोबर बघूया. एसेनोडला आहे गती नियंत्रित करणारे यंत्र. इन्सुलिन म्हणजे स्वादुपिंड पेशी, ईस्ट म्हणजे फसफसणे, पित्त म्हणजे स्निग्ध पदार्थांचे पचन आणि कवचधारी जंतू म्हणजे गॅस गँग्रीन. जंतू संसर्गामुळे होणारा हा आजार आहे गॅस गँग्रीन. तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे, आपण बघूया 5 मार्कालाच विचारलं जाणार ट्रू अँड फॉल्स. गुणसूत्रे, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. गुणसूत्र पेशी जीव द्रवात असतात, ह्याचं उत्तर चुकीवर मला सांगायचं आहे. अँड्रोजन हे पुरुष लैंगिक संप्रेरक आहे, बरोबर आहे. मोठ्या आतड्यात अन्नपचन ते हे आहे, चूक आहे. श्वासाच्या प्रत्येक सायकलचे नॉर्मल टायडल व्हॅल्यूम 500 इतके असते, बरोबर आहे. विट्रियस ह्युमरचा रंग पिवळा असतो, हे चूक आहे. तो ॲक्च्युली तपकिरी रंगाचा असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर टिपा लिहा बघायचं आहे आपल्याला 5 मार्काचा. तर 15 मार्काला हा प्रश्न असतो. कोणत्याही 3 लिहायचे तुम्हाला. तर पहिले आहे, रक्ताचे कार्य, जठर, पाश्चरायझेशन, कंठस्थ ग्रंथी, श्वासनलिका. त्याच्यानंतर हाच 15 मार्काला प्रश्न आहे. खाली प्रश्नांची उत्तरे द्या. स्त्री पुनरुत्पादन संस्थेच्या अवयवाची सुबक आकृती काढून त्याची नावे लिहिणे, बरोबर हे लिहायचं आहे. त्वचेची रचना व कार्य 5 मार्काला. सांध्याची व्याख्या, सांध्याचे कार्य लिहा. त्याच्यानंतर आहे, खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रथिनांच्या चयापचयाबद्दल लिहा. रक्त घुटण्याची क्रिया, हृदयातील सर्वसाधारण रक्ताभिसरण किंवा और असतो त्याला. यकृताचे कार्य लिहायचे आहेत. प्रतिहरी अभिसरण म्हणजे पोर्टल सर्क्युलेशन, त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. दातांची रचना स्पष्ट करा. आता आहे मायक्रोबायोलॉजीचा प्रश्न येतो, शेवटचा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड असतो. जंतुसंसर्ग म्हणजे काय, जंतुसंसर्ग होण्याचे मार्ग कोणते, जंतुसंसर्गाचा प्रसार होण्याच्या पद्धती कोणत्या ते लिहा. आणि कक्षात काम करताना क्रॉस इन्फेक्शन टाळण्याकरता तुम्ही काय कराल, काय काळजी घ्याल तुम्ही परिचारिका म्हणून, तर हे आपल्याला लिहायचं आहे. 15 मार्काचा प्रश्न आहे. 5 मार्काच्या प्रश्नाला 2 पेज उत्तर किंवा 1.5 पेज आवश्यक आहे, कारण हा 15 मार्काचा प्रश्न आहे. जंतुसंसर्ग म्हणजे काय, डेफिनेशन लिहायचे, मार्ग लिहायचे, जंतुसंसर्ग प्रसार होण्याच्या पद्धती कोणत्या लिहायच्यात 5 मार्काच्या, आणि कक्षात काम करताना तुम्ही काय काळजी घ्याल. तर अशा प्रकारे याचा हा क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे. फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग 15 मार्काला असतो. 75 मार्काचा टोटल प्रश्न असतो. हे 15 मार्काचे मोठे प्रश्न असतात तुम्हाला, ठीक आहे.
तर अशा प्रकारे आजचा क्वेश्चन पेपर होता. अजून मी घेऊन येईन बरेच टॉपिक्स वगैरे पेंडिंग आहेत, ते लवकरात लवकर ते घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि तो अभ्यास करत राहा. परीक्षा जवळ आली आहे. धन्यवाद.